आता सुरू झाला. खुर्चीच ठेवा. आपणा सर्वांना अभिवादन करतो. आजच्या ह्या संध्याकाळी विशेष स्तवन करण्याची संधी मला लाभलेली आहे. संध्याकाळी ही संधी लाभलेली आहे. संध्या म्हणजे संधी. कशाची संधी? दिवस आणि रात्र, ती संधी म्हणजे संध्या. आपल्या सर्वांना माहित आहे की यासाठीच प्रातःसंध्या, सायं संध्या हे शब्द आपल्या शास्त्रामध्ये आणि याच्यामध्ये आपण नेहमी वापरतो. ह्या संधी कालाचं सूर्यास्तानंतरच्या आणि रात्रीपूर्वीचा जो संधिकाल आहे हा शास्त्रामध्ये 2 घटिकांचा म्हणजे 48 मिनिटांचा तंतोतंत असतो. सूर्यास्तानंतर तो हा संधिकाल सध्या चालू आहे. आणि ह्या संधिकालाचं महत्व म्हणजे असं की दिवसभर आपल्या ज्या 2 नाड्या चालू असतात, इडा आणि पिंगला, त्या ह्या संधिकालात प्रवाहित होणं थांबते. आणि जर आपण निरोगी असू तर ह्या संधिकालात आपली सुषुम्ना नाडी जागृत राहते. आणि अशा ह्या संधिकाली ईशस्तवन करण्याचं महत्व हे काही आगळं वेगळं ठरतं. म्हणूनच शुभम करोति कल्याणम ही प्रार्थना असो, मनाचे श्लोक असो, ईशस्तवन असो, मंदिरामधलं भजन किंवा आरती असो, ह्या संधिकालामध्येच होत असते. असो, बरीच प्रस्तावना झाली. आपण आता दीपोत्सव साजरा केला. बाहेरचे बरेच दिवे आपण लावले. किती आनंद वाटला सर्वांना. नंतर फटाक्याचा प्रकाश आणि तेज आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं. जणू काही प्रकाशाचा उत्सव नुकताच साजरा झालेला आहे, तो अजून चालूच आहे. आता हे झाले बाह्य. आता जरा आपल्या अंतरीचा